मॅम हलकं आणि फ्रेश वाटतंय. थँक्यू. हा. अ, मॅडम, आपण ध्यान करत असताना. हॅलो. हा, कोण बोलताय? पवन कुलकर्णी बोलतोय मॅडम. हा, बोला. अ, मला असं फील होत होतं की मी खूप उंचावरती बसलोय हम्म. आणि मध्येच असं थोडं झालं की माझी बॉडी अशी एकदम थोडीशी आपण हेवी आणि असं झाल्यासारखं थोडंसं फील झालं मला. हा. आणि हा, खूप उंचावर मी बसलोय असं फील होत होतं. हम्म. हे कशामुळे झालं असेल काही? नाही, कधी झालं पण ते? मध्ये म्हणजे जस्ट स्टार्ट केल्यानंतर एक इन इन बिटवीन मध्ये झालं असेल. मध्ये झालं कधीतरी? हम्म. हा, पण म्हणजे आता असं सांगता नाही येणार आपल्याला काय बरं. नक्की झालं असेल असं. पण हम्म. कुठलं तरी जडत्व निघून गेलं हे नक्की. आता कुठलं जडत्व हे आपण सांगू नाही शकत. म्हणजे मी ओके. कुठला विचार करत असताना हे घडलं हे जर आपण टॅली करू शकलो तर आपल्याला हा कळू हा. शकेल काय निघून गेलं, कशाच्या संदर्भात निघून गेलं, ते आपल्याला ओके संदर्भ लागू शकेल. ओके ओके कारण ओके. आपण आज मुलांवर आणि महिलांवर फोकस केलं होतं. हा. बरं. बरोबर आहे ना? हम्म. तर ते आता मुलांच्या बाबतीतलं करताना झालं का महिलांच्या बाबतीतलं करताना झालं, का आपण आवाहन करत होतो तेव्हा झालं, का संकल्प करत होतो तेव्हा झालं. हा. तर जडत्व तसं. कुठलं निघून गेलं ते आपल्याला त्या संदर्भावरून कळू शकतं. असं ओके. अंदाज लागू शकतो. 100% नाहीच कळणार, पण तरी हम्म. अंदाज आपण लावू शकतो की अरे हा, इथे काहीतरी बदल झाला असण्याची शक्यता आहे, हा असं. ओके. हं. मी बोलू? अंजली बोलते. पण अंजली. हा, अंजली, हा, बोल. नमस्कार. अ, नमस्कार. अ, मला खूप छान वाटलं याच्या पलीकडे. जेव्हा सुरुवात झाली ना, तर हं. जांभया मात्र खूप कंटिन्युअस शेवटपर्यंत येत होत्या. आत्तापर्यंत असं कधी झालं नव्हतं. आणि रोजची उशिरा झोपायची वेळ आहे म्हणजे असं पण नव्हतं. पण जी कुटुंबात आई वडिलांकडनं नावं ऐकलेली होती, लहान मुलं हं. कोणी गेली किंवा पणजोबांची एक डायरी लिहिलेली आहे पूर्वीची, तर ते सगळं डोळ्यापुढे आलं आणि मी ते व्हिज्युअलाइज केलं त्या पद्धतीने, की त्यांना पण सद्गती मिळू दे आणि हं. छान आत्ताची जी पिढी आहे पुढची सगळ्यांची उन्नती होत. अगदी असं मस्त. खूप छान वाटलं मला. फक्त मला जांभया येण्याचं कारण नाही कळलं. हं. कंटिन्युअस म्हणजे तो आज माझा होता का असं झालं? जांभया येणं ना, हे खूप कॉमन आहे. ध्यानाला सुद्धा बसलं की जांभया येतात. हम्म. कारण आपल्याला त्याच्यातलं जर थोडंसं शास्त्र माहिती असेल तर आपली आता ब्रेनची बीटा लेव्हल चालू आहे, हा, म्हणजे हम्म. व्हायब्रेशन्सची लेव्हल जी आहे ती बीटा लेव्हल चालू आहे. तर बीटा लेव्हल मधून अ, आपण काय होतो, अल्फा लेव्हल मध्ये जातो. अल्फा लेव्हल ही आपली जागरूक साक्षीभाव असलेली अ, अवस्था आहे. हा, साक्षीभाव हम्म. आपला जागा असतो. आणि त्याच्यानंतर जे होतं ती डेल्टा, ती झोपेची लेव्हल येते, हम्म. निद्रेची अवस्था येते. त्यामुळे ही अल्फा लेव्हल जेव्हा आपण टिकवायचा प्रयत्न करतो आणि आपल्याला जेव्हा ती टिकवायची सवय नसते, हम्म. तेव्हा स्वाभाविकपणे आपल्या जांभया सुरू होतात, आपल्याला झोपेकडे खेचणाऱ्या. हम्म. स्वाभाविकपणे त्या सुरू होतात. पण तिथेच आपण जागं ठेवायचं असतं स्वतःला. तीच जर लेव्हल आपल्याला टिकवता आली तर जांभया जरा वेळाने थांबतील आणि आपल्याला साक्षीभाव जागा होईल. योगनिद्रा केलेल्या लोकांना हे माहिती असेल. हो हो. सुरुवातीला खूप झोप येत असते, पण जर तेव्हा आपण जागे राहू शकलो तर मात्र संपूर्ण योगनिद्रा आपल्याला जागं राहता येत. आणि अगदी. आणि मधला तो काळ एक झोप आपल्याला यायला लागते, जांभया यायला लागतात. हम्म. स्वाभाविक अवस्था आहे ती. फक्त आपण हम्म. त्या ट्रान्स मध्ये जायचं नाही. नाही, आणि अगदी छान डीप कुलदैवतेचं मध्ये नाही दर्शन जायचं. झालं मला. काय? कुलदैवतेचं दर्शन हा, झालं मला छान. हा. खूप छान. खूपच छान. खूप मनापासून कृतज्ञता. थँक्यू. थँक्यू. हा, निलिमा बोलते का? बोल, निलिमा.
हॅलो. हा, बोलू का? हा, बोला बोला. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, आज मला मी आधी ठरवलं होतं जॉईन करूया, विसरले. मग हं, परत रिमाइंडर आलं ना, मी म्हंटल जॉईन केलं. आणि आता ध्यान सुरू झालं ना, हं, ताबडतोबच मला खांद्यातनं सटकन काहीतरी निघून गेलं. सगळ्यात हं, पहिलं मोठं, जणू काही एखादी वेगळी व्यक्तीच निघून गेली आहे. आपल्या हं, शरीरामध्ये एक निराळी काहीतरी व्यक्ती आहे किंवा असं सेम माझ्यासारखी. हं, ती अख्खीच्या अख्खच काहीतरी निघून गेलं हे जाणवलं. आणि त्यानंतर अगदी सतत प्रकाश, हं. वेगळा वेगळा प्रकाश आणि काहीतरी चाललेलं आहे हे कळत होतं. खूप छान. हे म्हणजे अ, शरीरातून असं काय, हा शरीरातून काहीतरी निघून गेलंय वाटणं ना, हे जास्त महत्वाचं आहे. हलकं त्याचे काही वाटतं ना, ऍक्च्युअली जातं. म्हणजे आपल्या जेनेटिकली विचार केला तर आपल्या कुठले तरी नको, आपण अटॅच केलेल्या काही गोष्टी असतात ना, ज्या आपल्या नसतात, पण आपण अटॅच करून घेतलेलं असतं, ते हा आपण सोडतो. ते आपल्याला गरज नसते त्या गोष्टीची, तरी आपण धरून ठेवलेलं असतं. हा हा, ते आपण सोडून दिलं की हलकं एकाएकी वाटायला आणि लागतं. ह्या गाण्याच्या आधी एवढी मी धरून प्रचंड ठेवली आहे. डिस्टर्ब होते काही विशिष्ट वैयक्तिक हम्म, कारणांमुळे. मला आता हलकं वाटतंय आणि संपूर्ण ध्यान चालू असताना ना, अ, प्रकाशाच्या स्वरूपात व्यक्ती म्हणजे वेगवेगळे सोल्सचं अस्तित्व जाणवत होतं. एवढा प्रोफाऊंड अनुभव आजपर्यंत मला कधीच आला नव्हता. आणि येणं जाणं हे असंच अगदी क्लिअरली. आणि मग एक म्हणजे लहान मूल म्हटल्यानंतर एक मी हे केलं. आणि त्यानंतर मग मला काही कळलं नाही. मधला काळ असा ट्रान्स म्हणा किंवा काही म्हणा, आणि नुसतं प्रकाशाच्या स्वरूपातली माणसं येणं जाणं, प्रकाशाची देवघेव हे असंच सगळं कळत होतं. आणि अगदी लेटली मग माझे सासरे जे होते ते समोर आले, की तुला काय हवंय सांग. हम्म, अगदी हम्म, क्लिअरली हम्म, त्यांच्या इच्छेने आल्यासारखे ते समोर उभे राहिले, की तुला कसल्या चिंता आहेत त्या सांग आणि माझ्याकडे दे. हम्म. इतकं स्पष्ट त्यांचं जाणवलं मला अस्तित्व. त्या इतकं चिंताच आपण सुंदर देऊन ध्यान टाकल्या पाहिजे. अनेक ह्याच्यात मी अनुभवलं नव्हतं, इतकं प्रोफाऊंड आणि क्लिअर. त्या चिंता कृष्णार्पण करता आल्या पाहिजेत आपल्या. हा, म्हणजे हो, खूप इतकी छान. मी डिस्टर्ब होते, त्या आता मला हलकं झाले वाटतंय. त्यातलं काहीतरी झालंय आता आपल्याकडून ना, हलकं हो, वाटतंय. म्हणजे हो, काहीतरी मला आपल्याकडून ते झालंय समर्पण. खूप बरं वाटतंय मला आता, म्हणजे हलकं वाटतंय. आणि पेमेंटचा त्या ह्याच्यावरती नंबर दिला नाहीये, नुसतं कॉन्टॅक्ट म्हणून तुम्ही दिलं आहे. हा, नाही तर मी ग्रुपवर टाकते ते, दर्पणचा जो ग्रुप केलाय ना, दर्पणचा आत्ताचा, तो ग्रुप जॉईन कर, त्याच्यावर मी टाकते, नाही तर पाठवते. ग्रुपचा लिंक कुठे आहे पण? पाठवते मी. पाठवायचे आहे ना? पाठवली नाहीये का? पाठवते. नाही, मला दिसली नाही पाठवते म्हणजे कुठे. पाठवते पाठवते आणि मी. तुम्ही घेणार आहात ना हे? हो, हा, म्हणजे तेच मी म्हंटल. आणि लिंक काही मला दिसली नाही. वेगवेगळ्या पाठवते ग्रुपवरती मी. काही काही आहे. ते ना, मंजिरीताई फार कन्फ्युजिंग आहे. तुम्ही एकत्र हो. जे केलेले आहे, त्याच्यातनं खरोखर काही गोंधळ होतो काही काही वेळेला. नाही, अगदी खरं म्हणजे तो गोंधळ होऊ नये म्हणून ते वेगवेगळे ग्रुप केलेत. कारण उगीचच सगळ्या ग्रुपवर सगळ्या गप्पा करायची गरज नाहीये ना. म्हणजे एकच हो, ग्रुप नाही समजा नाही, पण केला म्हणजे तर मग आपलं हा काय होतं, आपल्याला महत्वाचं जर का हा एखादं गोष्ट असेल बघायची असेल, तर आपण ते बाकीच्या गप्पांच्या ह्याच्यात हे पण बघत नाही, असं होतं. म्हणून हा दर्पणचा वेगळा ग्रुप केलाय, स्वरयोगाचा वेगळा केलाय, ड्रीम्सचा वेगळा केलाय, असं प्रत्येकाचे वेगळे केलेत. आणि हे जे ऑनलाईन मेडिटेशन आणि ह्याचं आहे ते दोन वेगळे केलेत हा ग्रुप. म्हणजे ऑनलाईन मेडिटेशन विषयीच फक्त त्या ग्रुपवर बोललं जातं, असं अशासारखं. म्हणजे आता म्हणून ते तर्पणचा ग्रुप असेल तो जॉईन करायचा. पण तो हा आजचं माझं मिस आउटच झालं. मला ते कळलंच नाही. आत्ता रिमाइंडर आलं ना, तेव्हा मला कळलं आणि मी जॉईन केलं. असं का होतंय मला माहिती असं. नाही, पण ते नाही, ठीक आहे. मी करते, ऍड करते त्या तर्पणच्या ग्रुपमध्ये, नाही तर. हा हा, हा. हा आणि पाठवते ते, लिंक पाठवते. मनपूर्वक धन्यवाद. आणि डोनेशनचं हे पण त्याच्यावर टाकणार आहेत का तुम्ही? तर नाही, पण आता सध्या मी आता जे डोनेशन, बोललात अन्नदानाचं, ते डोनेशनचं लिंक ते डोनेशनची लिंक पाठवते अन्नदानाच्या. तर्पण ग्रुपवरच घालणार आहे की वैयक्तिक पाठवणार आहे? ऑनलाईन नाही, ऑनलाईन मेडिटेशनचा जो ग्रुप आहे ना, त्या ग्रुपवर पाठवते. म्हणजे आजच्या दिवशी आता ग्रहणासाठी म्हणून आपण बोललोय ना, हो, तर हो, मग लगेच घातलीत ना, तर मग ते लगेच पाठवते. हा त्या त्यांची जी दुसरी पोस्टर्स आहेत ना, ती लिंक एकच आहे ना त्यांची.
नंबर पण पाठवून देते आणि तो जिथे हा, डोनेशन जिभेचा नंबर करायचंय. पाठवला तर सुलभ होईल. आणि याला अमाऊंटची लिमिट असं काही विशिष्ट नाहीये ना, नाही आपल्या नाही. मर्जीनुसार द्यायचंय ना. हो हा. हो. हा. हा. खूप खूप धन्यवाद. हा भाग्यश्री. योगिनी, तुला शेवटी तुला लवकर जायचं नाहीये ना, शेवटी तुला भाग्यश्री. नमस्कार मंजिरीताई. नमस्कार. खूप दिवसांनी झालं, खूप छान वाटलं. अ, मला म्हणजे हे मेडिटेशन चालू करायच्या अगोदर ॲक्च्युली खूप डोकं दुखत होतं माझं. होईल कसं होईल, नाही होईल, मी कंप्लीट करू शकेन का नाही, असे सगळे विचार होते. पण जसजसं सुरू केलं एकदम हलकं वाटतंय. आणि जेव्हा मुलांचा आणि हा सगळा विषय चालू होता तेव्हा केतकी माझी मोठी मुलगी आता सध्या लंडनमध्ये आहे आणि माझी छोटी मुलगी पुण्यातच पण विमाननगरला राहते, त्यामुळे आमच्या बरोबर आता सध्या दोघीही नाही आहेत. आणि मी व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोचू शकले आणि तिथे काहीतरी असं निगेटिव्ह म्हणा किंवा असं काहीतरी मला असं वाटलं काहीतरी आहे तिथे. आणि ते असं दूर म्हणजे अंधार म्हणा किंवा असं काहीतरी काळोख म्हणा असं काहीतरी तिथनं आता हललं ते. असं हम्म. काहीतरी एक वेगळंच फिलिंग तेव्हा आलं. आणि नंतर मग खूप छान आणि शांत वाटलं. पण ते काय होतं माहिती नाही, पण काहीतरी जे होतं ते दूर सरलं. गेलं काहीतरी गेलं हा, तिथलं. ह्याचा आनंद खूप झाला. जाऊ दे, जे होतं ते होतं, पण जे होतं ते गेलं ह्याचा आनंद खूप हं. झाला. आणि आई तर इथे माझ्याबरोबर आहेच आहे, पण सासूबाई माझ्या गेलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना दोघींनाही मला बाकीच्या सगळ्या बायकांच्या बद्दल बोलत असताना सगळ्यांना असं खूप मला असं खूप प्रेम व्यक्त होत होतं माझं प्रत्येक त्या तुम्ही जे काय सांगत होतात त्याच्यात. तर खूप हं. छान वाटलं खूप छान. आणि धन्यवाद त्याच्यासाठी. धन्यवाद. बोला बोला. प्राजक्ता बोल. हा. मला छान सगळं करता आलं आज ध्यान व्यवस्थित. मुलांचं होतं तेव्हा बरीच म्हणजे मला जी माहित असलेली ती मुलं दिसली. आणि जेव्हा महिलांचं होतं तेव्हा मला डोळ्यांसमोर कोणीच येत नव्हतं, पण मला ना खूप किंकाळ्या ऐकू येत होत्या. आणि मी आज ऍक्च्युली झोपून केलेलं आणि त्या किंकाळ्या जशा संपल्या तशा मला असं वाटलं की मी कुठेतरी घसरते आणि मला संपूर्ण शरीरभर तो एक झटका बसला. म्हणजे म्हणजे असं घसरल्यावर जसं होतं शरीर तसं. आणि हा एकदा नाही बसला तर त्यानंतर काही वेळाने परत दोनदा बसला. म्हणजे टोटल 3 वेळा मला झटके आले शरीराला, फक्त पायाच्या ठिकाणी. नंतर दोनदा जे झालं. आणि मग नंतर म्हणजे आशीर्वाद वगैरे झालं सगळं. छान घेता आलं, रिलॅक्स स्वतःला छान करता आलं, आनंद घेता आला. पण आता संपल्यावर पोट किंवा ओटी पोट म्हणा फार गरम पडलंय. हं. हं. गरम म्हणजे चांगल्या अर्थी गरम का नकोसं वाटतंय असं गरम? नकोसा वाटतंय असं गरम, जळजळवालं गरम. जळजळवालं गरम. त्याला जरा पाणीपट्टी ठेव झोपताना पोटावर. पोटावर पाणीपट्टी ठेव, ते होईल सगळं शांत. अजून पण आहे तसं, अजून पण आहे. म्हणजे प्रमाण कमी आहे पण आहे अजून. आहे. पाण्याने ते जाईल. पाणीपट्टी वगैरे वापरायची ठेवायला, पोटावर ठेवली तर जाईल. ठीक आहे, थँक्यू. हा, नितीन. हा, बोलू. हो. वेल, मला तर प्रचंड वेगळाच अनुभव आलाय. मी बरोड्यामध्ये आहे सध्या, हॉटेल रूम मधनं करतोय मी. हा. आणि मुलगी माझी घरी आहे. तर आय वॉज जस्ट वरीड अबाउट हर फॉर नो रिझन. आणि कारण माझी आई आणि मुलगी दोघीच आहेत घरी, त्यामुळे जरा जास्त मी अवस्थित की का पडते. पण तेवढ्यात हे आपलं ध्यानचं झालं आणि तोच टॉपिक होता.
तर आय एम ओके ना. दोघं जण हसत होते माझ्याकडे, म्हणजे आय कुड व्हिज्युअलाइज दॅट. हम्म. अँड हो, मला त्रास त्रास असा काय झाला नाही, पण आता मला हे चालू असताना 3-4 पूर्वी पण झालंय आपल्या योगात. मला झटके बसले शरीराला, झोप नव्हती लागली ती, नॉट हम्म. इवन ट्रान्स. पण असं अंग अख्खं हल्लं माझं 3-4 आणि इट वॉज क्वाईट प्रॉमिनंट. आय डोंट नो काय होतं हे. स्पाईन मधून झालं का मस्क्युलर झालं? नाही, बॉडी शेक होते ना अशी दचकल्यावर कशी, हा. तसं झालं. हम्म. रेस्ट रेस्ट एव्हरीथिंग वॉज नाईस, म्हणजे खूपच बरं वाटतंय आता. आणि या फिअर्स वरच माझं जास्त आहे. योगिनी पण बसली येते, तिला माहिती ते काय, मग ते फिअर्स मला आता 9 तारखेला माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तेवढ्यासाठी मी आलो इथे ऍक्च्युली. हम्म. आणि आता आपल्या सध्या सोशल मीडियावर ते एवढं भयानक चाललेलं आहे ना, हो. 9th इज अ बॅड डे, 9th इज दिस, 9th इज दॅट, अँड आय डोंट नो व्हॉट ऑल थिंग्स. आणि साक्षी इज ट्रॅव्हलिंग ऑन 9 टू बरोडा. त्याचा माझा हम्म. प्रचंड स्ट्रेस आहे आता या क्षणी. मी तुम्हाला नंतर फोन करणार होतो, पण आता हा टॉपिक निघाला म्हणून सांगितलं. हम्म. वेल, दीज आर द ओनली 2-3 थिंग्स ऍक्च्युली. बाकी सगळं ठीकच होतं. बाकी मला काही त्रास झाला नाही. फक्त हम्म. हे माय बॅक ऑफ माय माइंड 9/9/25, आणि त्याचा एवढा गदारोळ चाललेला आहे सगळीकडे. आणि हम्म. तो इम्पॅक्ट माझ्या डोक्यात कायमच आहे, फक्त आय कांट शो टू पीपल. तर Right. आता हे रिझन झालं म्हणून सांगितलं तुम्हाला. हो. रेस्ट इज फाईन. पण तोच आपण हे असं आपण हा जो स्ट्रेस आहे की नाही, हा आपण कुठून तरी कॅरी केलेला आहे आपल्या फॅमिलीमधूनच. पॉसिबल. म्हणजे एकीकडे आपल्याला कळतंय की विनाकारण आहे, बरोबर आहे, हो. पण एकीकडे तो घालवता येत नाहीये स्ट्रेस. मला ऍक्च्युली नाही, मला नाही कळत विनाकारण आहे. माझ्या मुलीला वाटतं विनाकारण आहे, माझ्या बायकोला वाटतं, मला वाटत नाही. मला वाटतं काय समथिंग इज देअर. मी शेखरशी पण परवा बोललो, पण ते काय तेच ते. ना, हे जे समथिंग इज देअर आहे ना, हे खरं आपलं आपलं नाहीये संबंध, ओके. पूर्वजांचा संबंध आहे, बट वी आर कॅरिंग इट सम फिअर. मे बी म्हणजे कधीतरी, म्हणजे कसं आहे, मला ऍक्सिडेंट झाला, रिक्षाचा ऍक्सिडेंट झाला, तर रिक्षेत बसताना भीती वाटते. आपण उगीच टॅग करून ठेवलाय, रिक्षा इज इक्वल टू ऍक्सिडेंट. राईट. देयर इज नो नीड फॉर दॅट. हो हो हो, ती गोष्ट तर माझ्या डोक्यात इम्पॅक्टफुल खूपच असते. तसं आपण पूर्वजांमध्ये कुठेतरी काहीतरी कधीतरी झालेलं आहे, ते आपण टॅग करून ठेवलाय. आता तो टॅग काढायचा आहे. जे मी म्हटलं ना, मोकळं करून टाकायचंय, आपले दुःख मोकळी करायची, ती राईट. विसर्जित करून टाकली की, आणि आपण प्रयत्न तरी करायचा ना विसर्जित करायचा असं. ओके, थँक्यू. पण तेच होतं, फक्त ते तुम्ही आपण म्हणलात ते बरोबर आहे. कॅरी केलेलं आहे, कोणाचं हो. तरी ऐकलेलं असतं, हम्म. कोणाचं तरी काहीतरी झालेलं ऐकलेलं असतं, आणि आपण तेच आपल्या डोक्यात ठेवून बसतो. आणि रिटायर्ड पर्सन टाइमपास इज रील्स, आणि हे सारखे येतात आता 9/9/25, 9/9/25, अँड दॅट वॉज किलिंग मी ऍक्च्युली. आता मध्ये 2 दिवस मी ऋषभचं वर्कशॉप जॉईन केलं, तर इट वॉज वंडरफुल. पण आता परत आय ट्रॅव्हल्ड अँड केम बॅक हिअर, हम्म. तर अगेन इट वॉज बॉदरिंग मी. हम्म. त्यामुळे एनिवेज, थँक्यू. ते अनटॅग करून टाकायला पाहिजे आपल्याला. राईट प्रयत्न राईट तरी राईट. करायला पाहिजे निदान. हो 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 प्रयत्न हो केल्यावर येईल, पण असं हो, मला तेच. वाटतं. तर मग कमी तिला तरी होईल. इट शुड 1000. वीकन. ते फिअर कमी कमी होत गेली पाहिजे आपली. अरे 23-24 वर्षीच्या मुलीला 1000 इन्स्ट्रक्शन दिल्यात मी आतापर्यंत, हाऊ टू ट्रॅव्हल. शी इज कमिंग अलोन. पण आता काय लहान आहे का? पण नाही, पण ते मला समथिंग इज बॉदरिंग मी इनसाइड. ते तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि हे मेडिटेशन हॅज हेल्प मी अलॉट. येस. थँक्यू. थँक्यू. मॅडम बोलू? हा, कोण? प्रणाली? हा. हा, बोल. मॅडम, ते बाळांचं तुम्ही जेव्हा सांगितलं त्यावेळेला ना, थोडी बाळं गेली, पण एक बाळ होतं, म्हणजे मुलगी होती, ती तिथेच थांबलीये आणि ती शेवटपर्यंत तिथून बघत होतं मला. ऍक्च्युली माझं एक अबॉर्शन झालेलं आहे, 3ऱ्या महिन्यात MTP झालं होतं. पण मला माहिती नाही, समोर ते सगळं संपेपर्यंत, आणि कंटिन्यू मी रडत होती, पण ते पण गेलंच नाही शेवटपर्यंत. दे ना, देवीकडे दे त्या बाळाला. त्याला सांग, तुला परत यायचं असेल ना, तरी व्हाया देवी तुला यायला लागेल. आधी कारण मला देवीकडे जा, आणि तुला दुसरा देह घेऊन यायला लागेल. आता ये ते परत. जातच नाहीये, मला यू आर अजूनही वेलकम. रडायला येतंय. हो, यू आर वेलकम, बट कम थ्रू द राईट पाथ.
उलट नाही येता येत ना. हा हा. हा, हे आपण त्या बाळाला सांगायचं आहे. पण मला ते कळेल का कुठल्या मार्गाने आलंय? कळेल की नाही आपल्याला माहिती नाहीये, पण आपण सांगायचं तर नक्कीच ना. आणि इच्छा करायची की आपल्याला कळावं अशी. पण त्या बाळाला आपण देवीकडे देऊयात, तर देवी काळजी घेईल ना त्या बाळाची, नाही का? थँक्यू. तर जरूर देवीकडे द्यायचं. आपल्याला काहीच करता येणार नाहीये, देवीला निश्चित काहीतरी करता येईल ना. तीच आहे सगळं बघणारी, आपलं पण आणि त्या बाळाचं पण. पण मग ते तिथून बघतंय म्हणजे आता मी बंद केले तरी पण मला ते फील होतंय की ते तिकडनं बघतंय. तर आपण म्हणून बोलायचं त्याच्याशी आणि सांगायचं, तू देवीकडे जा, मग आपण नंतर परत तू ये, कुठला तरी दुसरा देह घेऊन ये, मग आपण भेटू. चालेल. आपलं मूल म्हणूनच येईल असं नाही, आपलं कोणतरी नात्यातलं म्हणून येईल, आपल्या मित्रमैत्रिणींच्या कुठेतरी येईल, कुठेतरी आपल्याला ते फिलिंग फिलिंग कळतं आपल्याला ओके. तेव्हा येतं ते. चालेल पण इट चालेल. शुड कम द राईट पाथ, थ्रू द राईट पाथ. इट कॅन नॉट कम रिव्हर्स मध्ये येता येत नाही. आणि मग ओके आपण अडकून पडतो, रिव्हर्स यायला बघतो आणि मग अडकून पडतो. वी कॅन नॉट डू दॅट. वी हॅव ओके टू गो द सिस्टमॅटिक वे. ओके, ओके. या, थँक्यू. थँक्यू. संपदा बोल. हा. तुम्ही मुलांचं बोलला ना, तेव्हा असं जाणवलं की कुठला तरी एक हरवला, म्हणजे किडनॅप झाला लहान पोरगा. तर तेव्हा ना माझ्या लिव्हरच्या इथे खूप पेन होता. आणि तो नंतर म्हणजे होतात खूप वेळ आणि आता नाहीये. म्हणजे तर त्या ह्याच्यातच हे झालं. आणि कुठली तरी एक मुलगी दिसली, तशी जात नव्हती, मग तिला एक छोटा हॉर्स असतो ना, तो दिला, मग ती गेली. आणि बाकी बाकी एक म्हणजे माझ्या मम्मीची मावशी आहे ना, त्यांचे मिस्टर आता गेले, तर ती फक्त दिसली अशी. म्हणजे ती आहे अजून, पण अशी म्हणजे ती दिसली. आणि माझी आजी दिसते, तिच्याशी मी बोलली वगैरे. चांगलं बोलली तशी, म्हणजे असं काहीतरी लग्नाचं काहीतरी बोलली. म्हणजे ती सेकंड मॅरेज होतं तिचं, म्हणजे ती सेकंड वाईफ होती अशी. तर त्याच्याबद्दल काहीतरी मी बोलली तिच्याशी असं. आणि मग नंतर विष्णूना सगळ्यांना हे दिलं, म्हणजे अशा दिसल्या नाही कोण, म्हणजे अशा सगळं समूह असा दिसला नाही, पण मग विष्णूला अर्पण करून हे केलं. आणि हार्ट चक्रामध्ये असं चालतं ना, असं गोल गोल फिरतं ना, तसं काहीतरी फिलिंग होती. म्हणजे काहीतरी काहीतरी अडकून पडलेलं मोकळं हा झालं असणार ना हार्ट चक्रामधलं, हा. आणि म्हणून तसं तसंच फिलिंग. हा, थ्रोट चक्रामध्ये पण तसंच होतं. आपण आणि एक्सप्रेस केलं ना, हा हा एक्सप्रेस जसं करू तसं थ्रोट चक्र मोकळं होणारच आहे. हा. आपल्याला कळलं किंवा न कळलं तरी होणार आहे निश्चितच, थ्रोट चक्र मोकळं होत आहे. आपण जसं एक्सप्रेस करलो ना, मी म्हटलं ना, बोला त्यांच्याशी. हा. आपण बोललो की ते इथून मोकळं व्हायला लागतं थ्रोट चक्र. आणि त्याला विशुद्ध चक्रच म्हटलंय ना, तिथूनच हा. शुद्धी असते. शुद्धीला सुरुवात तिथेच होते. त्यामुळे तिथून शुद्ध करायला सुरुवात करायची. त्यामुळे चांगलं चांगलं होत आहे जे होत आहे ते. थँक्यू. Nice. योगिनी बोल. खूप मस्त झालं आज. मी सकाळी म्हणजे जेव्हा ते वाचलं आज 9:30 वाजता आहे, तेव्हापासून असं माझ्या मनात हा आज 9:30ला अटेंड करायचंय असं चालू होतं. आणि नेमकं मी काहीतरी घरातल्या कामात अडकले आणि राहिलं होतं माझं. पण 10:30ला मला आठवण आली की नाही आज चंद्रग्रहण आहे, हे आहे. तर मग मी म्हटलं चल बघूया तर जेवढं मिळेल तेवढं. आणि तेव्हाच ते स्टार्ट होत होतं, तर मला बरं वाटलं की मी मिस नाही केलं. आणि म्हणजे अनुभव. मेडिटेशनच्या सुरुवातीला आलीस का तू? हो हो हो. मेडिटेशन सुरुवात करत होतो तेव्हा आली? मेडिटेशन सुरू झालं त्या तेव्हाच. आधी आपण जे बोललो त्याच्यासाठी त्यावेळेला नव्हतीस, चंद्रग्रहण. नव्हते मी. हा. गुड. पण तुम्ही म्हणता तसं की जेवढं मिळेल तेवढं असं. म्हणून मी म्हटलं की नाही आता तरी करूयाच जॉईन. अगदी
थोडस मिळालं तरी पण मला पूर्ण मिळालं, त्यामुळे बरं ते वाटलं तो एकतर. लेख लिहिलाय तो वाच, ते तेच बोलले मी बेसिकली. अच्छा. हा, वाचते. आणि अनुभव म्हणजे एक खूप दिवसांनी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मला खूप छान वाटतंय आज खूप दिवसानंतर अटेंड केले. मला हल्ली बुधवारचं पण मिळत नाही त्याच्यामुळे. आणि अनुभव असा आला की जेव्हा तुम्ही ते मुलांचं सांगितलं ना, म्हणजे मला असे बेबी एंजल्स असे दिसले. मला वा. खूप मस्त वाटलं असं, म्हणजे आणि असं त्यांचा खिदळण्याचा आवाज असतो ना छोट्या मुलांचा, तो पण असा आला. त्यामुळे मला पहिले असं छान वाटलं. आणि मग नंतर जेव्हा ते स्त्रियांचं तुम्ही सांगत होतात, तर तेव्हा असे म्हणजे अशा त्या केशवपन केलेल्या स्त्रिया ज्या होत्या ना, असं ते डोळ्यासमोर आल्या आणि मग मला खूप असं कसं तरी वाटायला लागलं. आणि मग असं प्राजक्ता म्हणाली तसं मला असं किंकाळ्यांसारखं पण काहीतरी असं वाटलं, म्हणजे. आणि मग तेव्हा मला असं अंगाला खूप शहारे आले, म्हणजे असं असा फर्स्ट टाइम मला आला अनुभव हा. की म्हणजे असं जे जे तुम्ही सांगत होता, मी पहिले मला असं खूप छान वाटलं, ते एंजल्स दिसले, बेबी एंजल्स, ते असे प्रकाशाकडे चालले होते आणि असे सगळे खुश होते एकदम. आणि मग नंतर ते एकदम असं हे थोडस असं म्हणजे म्हणतो ना, भीतीदायक असं नाही, पण एक हे. आणि मग नंतर मला असं तुम्ही म्हणालात की शरीरामध्ये आपल्याला असं ते अडकलेलं असं सगळं मोकळं करायचंय, तर तेव्हा खूप ठिकाणी असं मला पेन जाणवत होतं, म्हणजे इकडे, त्याच्यानंतर पोटात असं डावीकडे वगैरे, असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं मला शरीरात आता पेन. आता मोकळं आहे ना. हा, आता बरं वाटतंय. आणि म्हणून मी लगेच मगाशी प्राजक्ताला सांगितलं तसं कोणालाही इथे तुम्ही सांगितला नसेल, पण जर होत असेल काही छोटासा त्रास होतोय वाटलं ना, पोटावर पाण्याची पट्टी ठेवून झोपा रात्री, तर सगळं शांत होऊन जाईल त्रास तो. तर्पणच आपण म्हणतोय ना याला, तर्पण, पाण्याने शांत होतं सगळं. त्यामुळे आणि तेच, त्यामुळे मग म्हंटल आपण म्हणजे बोलल्यावर, ग्राउंडिंग झाल्यावर म्हंटल म्हणजे ते नंतर मग असं शांत वाटेल. त्यामुळे मग लगेच हँड रेज केला. पण आजचा खूप मस्त अनुभव होता आणि मला असं छान वाटतंय की मी मिस नाही केलं म्हणून. आणि हे जे आता तू केस काढलेल्या त्या स्त्रिया वगैरे तू आता सांगितलंस ना, त्या काही आठवल्या वगैरे असं, तर त्याच्याविषयी आपण म्हटलं तर नंतर बोलूयात, मला हो, आठवण कर. हो. मला पण त्याचा सिग्निफिकन्स आला लक्षात. आला ना लक्षात? हो. ऍब्सोल्युटली. तर ते आपल्या, आपण म्हणतो ना, ते डोक्यात असतं. वी हॅव टू रिलीज इट फ्रॉम हो, अवर सिस्टम्स. बरोबर. आणि आपण कोणाचंच नुकसान नाही करतो रिलीज करतोय तेव्हा, उलट फायदाच आहे. म्हणजे मी म्हटलं असं की हो, पूर्वजांचा सुद्धा फायदा आहे आणि आपला पण फायदा आहे, सगळ्यांचाच फायदा आहे ना, तर व्हाय नॉट रिलीज इट. ते दुःख कॅरी करण्यात काही पॉइंट नाही, झालं, संपलं आता, ते जे झालं ते झालं. सो दॅट वी शुड नॉट रिपीट इट, वी हॅव टू लिव्ह इट. आणि मग बेस्ट वे इज टू गिव्ह इट टू द मास्टर्स. कृष्णार्पणमस्तु, गंगार्पणमस्तु करावं. मी हे सांभाळू शकत नाहीये, तुम्ही सांभाळा. हे दुःख मला झेपत नाहीये, तुम्ही बघा काय करायचं याचं, ते आपल्याकडून देऊन टाकावं ते दुःख. त्यामुळे तू ते, आपण नंतर थोडस अजून, खूप मला सुचताय बोलायला, पण मी आता बोलत नाही. स्वाती. थँक्यू. स्वाती. हा. नमस्कार ताई, मी नमस्कार. पहिल्यांदाच तुमचं हे मेडिटेशन केलंय. थोडंसं काय झालं म्हणजे फेसबुकवर तुमची पोस्ट बघितली आणि जरा मेसेज करायला मला एक थोडा वेळ गेला आणि त्याच्यामधनं मग येईपर्यंत जरा वेळ लागला. म्हणजे तुमचं हा. सेशन सुरू झालं होतं, पण हा. बऱ्यापैकी मला ते कळलं आणि तुम्ही जो काही ग्रहणाचा अर्थ वगैरे सगळं सांगितलं, तर ते खूपच छान होतं. त्याच्यामुळे खूप काय म्हणता येईल, थोडीशी भीती म्हणा किंवा सगळ्या गोष्टी जरा रिलीज झाल्या. आणि ध्यानाबद्दल सांगायचं तर मी सुरुवात खूपच छान झाली. म्हणजे मी कुलदेवतेचं स्मरण करा तिथपर्यंत व्यवस्थित सगळं हे करू शकले. त्याच्यानंतर मला म्हणजे मी ट्रान्समध्ये गेले, मला कळत होतं काहीतरी चाललंय, पण मला ते समहाऊ आय डोंट नो, मला ते काहीतरी चाललंय एवढंच कळत होतं, बाकी मला काही कळलं नाही.
आणि मी बरोबर जेव्हा ते संपलं तेव्हा मी परत बरोबर माझे डोळे उघडले, मला फ्रेश वाटतंय आता, तर मी खूपच फ्रेश आहे आणि असं सगळं. बट हे मधलं जे काही सगळं झालं ना, तर ते समहाऊ नाही पोचलं. आय डोंट नो का. नाही नाही, पोचतं ते, फक्त हा आपल्याला कळत नाही हा एवढंच. म्हणजे त्याचं आपल्याला टेक्स्ट मला कळलं नाही, त्याचं जे हा काही हे करायचं होतं ते मला नाही कळलं. बट आय वॉज अवेक, म्हणजे हा. मला ते कळलं नसलं तरी मी जागी होते, मी झोपले नव्हते. इट संकल्प वॉज हा संकल्पापर्यंत संकल्पापर्यंत होते ना. होते. हा, हो मग हो हो. मग काही संकल्पापर्यंत काळजी जागी करायला होते. नको. तर्पण हम्म. जे व्हायचं ते झालंय. जेवढं झालंय. आवश्यक आहे, जेवढं आपल्याला आत्ता झेपणार आहे करायला, हा कारण शेवटी आपल्याला पण झेपलं पण पाहिजे ना. बरोबर बरोबर अगदीच. आपल्याला झेपेल तेवढं आपल्याकडून आपले मास्टर्स करून घेतात. हो ना. हं. थँक्यू सो मच. आणि आज म्हणजे एकतर एवढा मोठा दिवस आणि त्यामध्ये एवढी छान संधी आमच्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल खरंच तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. आणि डॉक्टर गीता दलालांच्याकडनं मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं आणि आज बरं. तो योग आला. सो थँक्यू हं. सो मच. थँक्यू व्हेरी मच. आणि तर्पणचं शिबिर पण करा. हो अजून चालेल. मला तुम्ही प्रकल्प आले डिटेल्स ग्रुपवर येतील ना, तर ते मी टाकते, बघेन. आणि ग्रुपवर तुमच्या टाकते. फेसबुकवर मी आहेच, म्हणजे मी बघत हं. असते, तर मी त्याच्यावरही फिगर आउट करेन. आणि नक्की मी तर त्याच्यामध्ये त्यांनी ना दर्पणचं जे शिबिर करतो ना, ते हं, सिस्टमॅटिकली आपण 3 दिवस करतो. ट्राय टू हं. कव्हर अप एव्हरीथिंग व्हॉट वी कॅन असं. ओके. तर आणि त्यामुळे मग ते 15 दिवस आपण करत राहायचं असतं का, म्हणजे हा त्याच्यानंतर पण? हा, म्हणून तर मी ते नंतर ठेवते. म्हणजे ओके, ओके, अपेक्षा अशी आहे की तुम्ही करत राहावं. ओके, ओके. चालेल ना, मी नक्की हे करेन. आणि बघते ना, तुम्ही मला डिटेल्स पाठवा. आय विल डेफिनेटली ट्राय टू डू. पाठवते, या पाठवते. थँक्यू तुमचं सो नाव काय मच. खरं? मी तुमचं नाव स्वाती काय? पेंडसे. स्वाती स्वाती पेंडसे. पेंडसे. अच्छा. हा, नाही नाही, इथे फक्त आयफोन असं दिसतंय म्हणून मला. नाही नाही, नाही, माझं नाव दिसतंय. तिचं नाव दिसतंय. आयफोनचा हात वर आहे, ते अजून बोलायचंय मला, कोणते नाही कळलेलं. हा ओके. थँक्यू सो हा, मच. थँक्यू थँक्यू. थँक्यू. ठीक आहे. हा तर मी ऍक्च्युली एकदा चुकून मीटिंगच्या बाहेर पडून परत जॉईन केलं, तर दुसऱ्यांदा नाव नाही टाकलं. प्राची नाव आहे माझं. हं. तर काही नाही, आज मला अनएससी जॉईन करायला मिळालं, कारण मी आधी उलटा टाइम कॅल्क्युलेट केला. म्हटलं 8 हं. वाजता आहे माझं ऑफिसची मीटिंग, माझं असतं कधी कधी संडेला काम. हं. म्हटलं मला काही जॉईन नाही करता येणार, माझं तर 11 पर्यंत काम आहे. आणि मग तुमचं आता लिंक आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे सुरू कसं नाही झालं अजून तर. म्हणून मग मला 11 वाजता जॉईन करता आलं, कारण की जस्ट माझी शिफ्ट संपली आणि कॉल सुरू झाला. ओके असं झालं, ओके. त्याच्यामुळे जॉईन करता आलं. आणि हं. अजून एक क्वेश्चन होता, म्हणजे जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. आता म्हणजे मला काय असं किंचाळलं किंवा असं काही नाही ऐकू आलं आज करताना. पण मी आता तर्पणचं मेडिटेशन करते ना एरवी, तर मला एक दिवस असं ऐकू आलं होतं. पण आता सगळे म्हणतायत म्हणून मी त्यावेळी विचार करते, कारण की त्या दिवशी इट वॉज सो, मला कळलंच नाही की मेडिटेशन मध्ये होत आहे का मला ऍक्च्युली इथे आहे. म्हणजे मी फिरले होते घरात नंतर की कोणीतरी ओरडतंय का, हं. असं का होतं. म्हणजे आता हे सगळे म्हणालेत म्हणून माझ्या बघा डोक्यात ना, आलं की मे बी इट वॉज नॉट. म्हणजे मला असं वाटलं फिजिकली कोणीतरी आहे का आजूबाजूला बाहेर. मी खरंच बाहेर जाऊन बघितलं. मी एक सांगते, प्रत्येक वेळेला आपल्या स्वतःच्याच बाबतीत घडलं असेल असं नाही. मी वी मे हॅव बीन अ विटनेस टू दीज थिंग्स. त्याचा सुद्धा इम्पॅक्ट केवढा असतो ना. आता वर्ल्ड ट्रेड सेंटरचं ते पुन्हा पुन्हा ती चित्र दाखवत राहतात. त्याचं जे झालं, अजून डोळ्यातून ती चित्र निघून नाही जात. आपण ते दुःख, ते वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बिल्डिंग्स पडल्याचा अजून कॅरी करतो, एवढी वर्ष झाली तरी ना. अच्छा. ते 9/11 हम्म. आता हे नितीन सांगत होते तसं, ते 9/11चा फिअर आपण कॅरी करतोच, सगळे कॅरी करतो आपण ना. बरोबर. तर तसं आपण ह्या जुने आपल्याला तथाकथित विस्मृतीत गेलेले, पण तरी वी कॅरी दोज फिअर्स. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला त्या हँडल कशा करायच्या कळत नाही. म्हणून मग हे तर्पण वगैरे आपण केलं ना, की ह्याच्यातून त्या फिअर्स, म्हणजे त्यांना मुक्तच करतो आपण त्या फिअर्स. हम्म. मेमरीमध्ये आहे ना ते, त्यामुळे मेमरी मधलं मुक्त करता येतं असं. बिकॉज इट इज अन एनर्जी लेवल. सो हम्म. एनर्जी लेवलला अडकून पडलेलं मोकळं करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला किंचाळी ऐकू आली तर ती किंचाळी कॅरी नाही करायची आता. लिव्ह इट. हम्म. हम्म.
म्हणून बरोबर. म्हणून मी पुन्हा पुन्हा हे शब्द वापरते की कृष्णार्पणमस्तु, गंगार्पणमस्तु. त्यांना देवीला देऊन टाका ते, की मला नाही हे सांभाळता येते, हा माझ्या कानातून तू घेऊन जा ते. तर बरोबर. तर आपण ते करू शकतो. आणि माझं म्हणणं की एकदा केल्यामुळे काही ते लागलीच निघून नाही जाणार आहे. हम्म. हं? पण आपण पुन्हा पुन्हा करत राहिलो ना, की ते विकन तर व्हायला लागेल, त्याची भय तर हम्म. निघून जाईल, जेवढं हम्म. जमेल हम्म. तेवढं. त्यामुळे म्हणून तर मी म्हणते की हे तर्पण ना खूप पुन्हा पुन्हा करायला लागतं. एकदा हम्म. करून वगैरे नाही पुरत, पण सुरुवात हम्म. तर करू कुठेतरी. एक 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 बरोबर. लेअर, एक 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 फिअर. म्हणजे आधी जसं त्याच्यात एनर्जी 10 युनिट एनर्जी असेल, तर ती एनर्जी आपण 9 युनिट करू, 8 युनिट करू, 7 युनिट करू. त्या दुःखातली एनर्जी तर कमी करू आपण, कमीत कमी. हम्म. 100% दुःख जायला खूप वेळ लागेल, पण कमी तर करू. आपल्याला हँडल करता येण्या इतपत लेवलला आणूयात त्याची एनर्जी लेवल, सो दॅट वी आर बरोबर. स्ट्रॉंगर दॅन द दुःख, असं. एवढ्या खरंय. लेवलला तरी खरंय. कमीत कमी आणू ना, असं. हम्म. हम्म. म्हणून तर नित्य साधनाच जास्त महत्वाची आहे. पण ती नित्य साधनासाठी सुरुवात कधीतरी कुठेतरी करायलाच लागते. आणि अधूनमधून ग्रुप साधना करावी. ग्रुप साधना की हम्म. ज्याच्यामुळे ग्रुप आणि गायडेड साधना की ज्याच्यामुळे आपल्याला बरोबर. परत एक्स्ट्रा फरक पडतो. हम्म. बरोबर. हं? तुम्ही जर आणि ग्रुपवर असाल तर ग्रुपवर फक्त हे नाव टाकून ठेवा, हं, तुमचं. म्हणजे काय काय आता कारण इथे पण नाव आलं नाहीये ना. हो, तो जे निघून गेलं असेल ना, मी मगाशी टाकलं होतं. आता हं. मला परत हा मिळालं. मी टाकते ना. ऑनलाईन मेडिटेशनच्या ग्रुपवर आहात ना तुम्ही? हो हो हो, मी आहे त्याच्यात. मी आता ऑगस्ट मध्ये आपण केलं होतं ना तर्पण हं. मेडिटेशन, तेव्हा मी जॉईन केलेलं ते. तर हां, तेच ओके. मी आता करते आलं आता. लवकराची. हा, हं. ते एक्झिट होऊन परत एंटर झालं तर ते नाव पण परत घालावं लागलं. आणि आता जे सप्टेंबर मध्ये आहे ते ना इथल्या डे टाइम मध्ये आहे, वीकडेज मध्ये, हो, त्याच्यामुळे हो. ते नाही करता येणार मला. हं, कारण की त्याचा टाइम नाही नाही मॅच होणार, ते अगदी पीक वर्किंग आवर्स मध्ये असल्यामुळे. हं, हं. तर मग मी पण ते नुसतंच मागल्या माझं वेळेला केलेलं आपण त्या नोट्स वगैरे लिहून ठेवलेले आहेत ना, हो 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 ते कंटिन्यू द्या. हो हो, ते मी करतेय कंटिन्यू, रोज ते करते पण मी. तर कंटिन्यू करायचंच. हम्म. चालेल. आणि रोज आणि एक एक दोन दोन, आज कसं आपण फक्त महिला आणि मुलं घेतलं, चंद्रग्रहण हम्म असल्यामुळे मी फोकस त्याच्यावर केलं हम्म 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 हम्म. ना. बरोबर. तसं आपण फोकस करू शकतो, नाही का? बरोबर बरोबर. पण थँक्यू सो मच. आज खरंच खूप छान झालं, डिफरंट वेनी झालं मेडिटेशन. आवडलं मला ते करताना. थँक्यू. अजून बोलायचं का कोणाला काही? मग आपण इथे थांबूयात. आत्ताचं हे रेकॉर्डिंग पाठवणार तुम्ही? हा, पाठवेन मी. मी युट्यूबवर अपलोड करेन. हा, म्हणजे आता थोड्या आता वेळात होईल तुम्हाला का? का नाही? लागलीच नाही पाठवणार, उद्या उद्या संध्याकाळपर्यंत अपलोड करेन. नाही नाही. पण मग हे उद्या परत केलं तर चालेल का? हो, आता पितृपंधरवडा सुरूच होतोय ना. अच्छा, म्हणजे उद्या परत केलं तरी हो चालेल. ओके, हो हो. ठीक, चालेल. म्हणजे त्याला वेळ काही नाही ना, पण असं काही म्हणजे आपल्या वेळेनुसार करावं. हा हा, म्हणजे रात्रीची वेळ म्हणा, असं शांत असं काही नाही. सकाळीच्या असं वेळेस सुद्धा नाही नाही, चालतं. हा. आपण हे काही काय म्हणायचं ट्रेडिशनल करत नाही आहोत, काही रिच्युअलिस्टिक काही करत नाही आहोत. त्यामुळे जेव्हा आपलं मन शांत असेल तेव्हा करायचं. असं, कळलं ना? तुम्ही काय, सारा काय ते बोलायला लागलं ना, की ते आई जशी बाळाला झोपवते ना, गोष्ट सांगते, ती गाणी अंगाई म्हणते, इतकं म्हणजे ते झोप नसली आली तरी सुद्धा इतका तो गोडवा आहे बोलण्यात, काय म्हणजे हे राहिलं बाजूला. म्हणून म्हणलं एक दोन चार जी वाक्य झोप लागलेली होती ती परत करायची, म्हणून विचारले कधी आता हे करा.
उद्या म्हणलात ना टाकाल म्हणून? हो, उद्या टाकेल. ठीक आहे, ठीक. येस. तर मीटिंग एंड करू का?